नमस्कार, मी प्रीती। आवाज इंडियाच्या नवरात्री स्पेशल कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे। नवरात्र उत्सव शक्ती, श्रद्धा आणि भक्तीचा संगम घडवणाऱ्या या पावन पर्वाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा। आजपासून शक्ती उपासनेचा, भक्तिभावाचा आणि उत्सवाचा पर्व शारदीय नवरात्र उत्सव सुरू झाला आहे। संपूर्ण देशभर देवीचे आगमन मोठ्या जल्लोषात आणि भक्तिभावाने होत आहे। दरवर्षी साजरा होणारा हा उत्सव देवी दुर्गेच्या 9 रूपांची 9 दिवस भक्तिपूर्वक पूजा करण्याचा पर्वकाल आहे। नवरात्र उत्सवात भक्त मोठ्या उत्साहाने उपवास आणि पूजा करतात। आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे। हा दिवस घटस्थापना आणि देवी शैलपुत्रीच्या पूजेसाठी विशेषतः शुभ मानला जातो। आजपासून घटस्थापनेसह देवीच्या 9 रूपांची पूजा सुरू होते। पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते। नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी आरती करणे, दीप प्रज्वलन करणे, नैवेद्य अर्पण करणे आणि दुर्गा सप्तशतीचे पठण करणे ही परंपरा आहे, जी पर्वतराज हिमालयाची कन्या आणि आदिशक्तीचे प्रथम रूप मानली जाते। आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला आहे। नवरात्र म्हणजे 9 रात्री देवींच्या 9 रूपांची आराधना करण्याचा पवित्र उत्सव। पहिल्या दिवशी प्रतिपदा तिथीला देवी शैलपुत्रीची पूजा केली जाते। ही देवी हिमालयाची कन्या असून शौर्य, संयम आणि भक्तीचे प्रतीक मानली जाते। या दिवशी पांढऱ्या रंगाचा पोशाख घालणे अत्यंत शुभ मानले जाते, कारण तो शुद्धतेचे आणि शांततेचे प्रतीक आहे। नवरात्रीमध्ये दररोज देवीच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते आणि प्रत्येक दिवशी एक विशिष्ट रंग शुभ मानला जातो। हे रंग भक्ती आणि उत्सवाला अधिक रंगतदार बनवतात। यंदाच्या नवरात्रीचे शुभ रंग आहेत पिवळा, हिरवा, आकाशी निळा, राखाडी, निळा, नारिंगी, पांढरा आणि लाल। या पावन नवरात्री देवीचा आशीर्वाद मिळो आणि आपल्या जीवनात आनंद, समृद्धी व सकारात्मकता नांदो हीच देवी चरणी प्रार्थना। आजपासून महाराष्ट्रात शारदीय नवरात्र उत्सवाला जोरदार आणि भक्तिपूर्ण सुरुवात झाली आहे। राज्यातील विविध भागातील मंदिरे दीप फुलांनी सजवली गेली असून तुळजाभवानी, रेणुका माता, सप्तशृंगी देवीसह अनेक देवींच्या मंदिरांमध्ये भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे। पारंपरिक पद्धतीने घटस्थापना करण्यात आली असून आदिशक्तीच्या विविध रूपांची भक्तिभावाने पूजा केली जात आहे। मुंबई, पुणे, नांदेड, धाराशिव आणि इतर शहरांमध्ये नवरात्रीचा उत्साह विशेषतः जाणवतो आहे। धार्मिक कार्यक्रम, आरत्या, जगराते सुरू झाली आहे। महाराष्ट्रात अनेक शहरांमध्ये नवरात्रीचा उत्सव पाहायला मिळत आहे। मुंबईतील प्रसिद्ध मुंबादेवी मंदिर आजपासून भाविकांसाठी खुले करण्यात आले असून पहाटे 5:30 वाजता मंगल आरतीने नवरात्र उत्सवाची सुरुवात झाली। सकाळी घटस्थापना करण्यात आली आणि देवीची विशेष पूजा करण्यात आली। या पवित्र 9 दिवसात 21 विशेष पुजाऱ्यांद्वारे दररोज चंडीपाठ केला जाणार आहे। भक्तांसाठी हे एक आध्यात्मिक पर्व असून मंदिरात दिवसभर दर्शनासाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे। पुण्याच्या श्रद्धेचा आणि भक्तीचा केंद्रबिंदू असलेल्या चतुशृंगी मंदिरात शारदीय नवरात्र महोत्सवाची भव्य सुरुवात झाली आहे। निसर्गरम्य वातावरणात वसलेले हे मंदिर नवरात्रीच्या काळात भक्तांच्या श्रद्धेने उजळून निघते। आजपासून देवीच्या दर्शनासाठी पुणे आणि आजूबाजूच्या भागातून हजारो भाविकांनी गर्दी केली असून मंदिर परिसरात भक्तिमय आणि चैतन्यपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे। उत्सवाच्या पहिल्या दिवशी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळत आहे। पुण्यातील ग्रामदेवता श्री तांबडी जोगेश्वरी मंदिरासह शहरातील इतर मंदिरांमध्ये पारंपरिक पद्धतीने घटस्थापना करण्यात आली आहे। या निमित्ताने मंदिरांना आकर्षक रंगरंगोटी, फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। त्यामुळे संपूर्ण शहर उत्सवमय झाले आहे। नाशिक मधील 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या सप्तशृंगी देवीच्या गडावर भाविकांची मोठी गर्दी झाली आहे। आज नवरात्र उत्सवाची पहिली माळ असल्याने राज्यभरातील भाविक मध्यरात्रीपासूनच दर्शनासाठी येत आहेत। कोजागिरी पौर्णिमेपर्यंत सप्तशृंगी गडावर यात्रा उत्सव चालणार आहे। महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला धाराशिव येथे आजपासून उत्साहात प्रारंभ झाला आहे। नवरात्र महोत्सवाच्या पूर्वसंध्येला देवीची पारंपरिक मंचकी निद्रा संपवून पहाटे 2:15 वाजता देवी सिंहासनावर विधिवत विराजमान झाली।
गाभाऱ्यात देवीसह विधीपूर्वक घटस्थापना करण्यात आली असून नवरात्रीतील पहिल्या दिवसाची सुरुवात भक्तिभावाने मंत्रघोषांनी गुंजून गेली। या 9 दिवसात देवीच्या विविध धार्मिक पूजांचे आयोजन करण्यात येणार आहे। त्यामध्ये भवानी तलवार अलंकार महापूजा हे विशेष आकर्षण ठरणार आहे। या पूजेमध्ये भवानी मातेची तलवार सजवून तिची खास पूजा केली जाते, जी लाखो भक्तांसाठी अत्यंत श्रद्धेचा आणि भक्तीचा क्षण असतो। मंदिर संस्थानांच्या अंदाजानुसार दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्र उत्सव भक्तिमय वातावरणात पारंपरिक रीतिरिवाज आणि धार्मिक विधींसह साजरा केला जात आहे। नांदेडमध्ये नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। विशेषतः माहूर गडावर रेणुका मातेच्या नवरात्र उत्सवाला जोरदार सुरुवात झाली आहे। या उत्सवात राज्यभरातून तसेच देशभरून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत आहेत। 9 दिवसांच्या या नवरात्र उत्सवात धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले गेले आहे। यामध्ये देवीचा अभिषेक, नवनवीन वस्त्र आणि अलंकाराचे प्रदान, घटस्थापना, महाआरती तसेच कुमारिका पूजन यांसारखे प्रमुख विधी पार पडणार आहेत। या उत्सवामुळे माहूरगड परिसर भक्तिमय वातावरण दिसून येत आहे। शारदीय नवरात्र उत्सवाला आजपासून प्रारंभ झाला आहे। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातही रुक्मिणी मातेची नवरात्र उत्सव सुरू होत असून या निमित्ताने पुणे येथील भाविक राम जांभूळकर यांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फुलांची आकर्षक सजावट केली आहे। घटस्थापनेचे प्रतीक असणारा कलश आणि श्रीफळ याची प्रतिकृती फुलांमध्ये तयार केली आहे। हीच फुलांची सजावट भक्तांचे मन वेधून घेत आहे। रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी पंढरपुरात होत आहे। आजच्या नवरात्री स्पेशल कार्यक्रमात इथेच थांबत आहोत। बघत रहा आवाज इंडिया मराठी।